जीएफ सांभाळणं सोपं आहे का कुत्रं सांभाळणं सोपं आहे, काय वाटतं तुला? खरं सांगितलं गेलं ना तर कुत्रं सांभाळणं सोपं आहे भाऊ. कुत्र सांभाळणं सोपं आहे. मला असं वाटतंय की कुत्रा सांभाळणं सोपं आहे. कुत्र सांभाळणं सोपं आहे. का बरं तुम्हाला कुत्रं सांभाळणं सोपं वाटतं? बिचाऱ्या एवढ्या गर्लफ्रेंड भारी दिसतात, एवढ्या नटतात मुलांसाठी, कुत्रं का? आजकालची जी जनरेशन आहे ना त्याच्यामुळे लॉयल्टी नावाचा प्रकारच राहिलेला नाही. पण कुत्र तर लॉयल असतं भाऊ, पण कुठल्या मुलीवर भरोसा करणं ना लय अवघड आहे. कुत्र म्हणजे कसं आहे, वापात राहतं, जीएफ तशी राहत नाही मनासारखी. कुठं ना कुठं तोंड मारणार, तसं कुत्र नाही मारू शकत. कुत्र इरिटेट नाही करत. मुलगी असल्यावर काय रिस्ट्रिक्शन, कुठं गेला कशासाठी गेला, हे नको करू ते नको करू, मला सांगितलंच कमून नाही. कुत्राच खर्च कमी पण आहे. हा. असं मुलींचा लई आहे, त्याला डेटवर न्या, परत नंतर त्यांना कपडे द्या, परत मूवीला न्या, फिरायला न्या. मुलीसोबत कुठं डेट वगैरे वर गेलो आपण, खर्च एवढं होतं. मूवी असो, कॅफे मध्ये खर्च असो. तसं कुत्र्याला एवढं काही नाही. कुत्र्याला 4-5 बिस्किट टाकली तर ते लॉयल्टी मध्ये एकदम प्रोटेक्ट पण करताना ती. लॉयल्टी झाली, ट्रस्ट झाला, या गोष्टी कुत्र्यामध्ये जास्त असते. कुत्र सोडून जात नाही ना तुम्हाला. अरे मुलीचं काय भाऊ, काही मॅटर झाला समजा पोलिस बिलिस आले तर मुलगी पहिले पळून जाईन भाऊ. तू तुझी झकमार कशी पण मी जाते म्हणून. पण कुत्र कसं आहे, कुत्र आपल्या सोबतच राहणार का? तर कारण ती 4 बिस्किट्स आहे ना आपल्याला तर काहीतरी बेनिफिट देणार आहे तो. वर गेला काच पलटी मारती, मी याच्यासोबत बोललेच नाही, आणि जेव्हा मेसेज समोर तेव्हा म्हणते अरे हा मी बोलले तर मला आठवलंच नाही. म्हणजे यांची याददाश्त 5-5 मिनिटाला वर खाली होती. कुत्र्याची याददाश्त तशी नाही, मालकच आहे ना त्यांच्यासाठी. 3-4 कुत्र कसं आहे, एक मालक ते एकच मालक पर्यंत असते. इथं मुलगी एक बॉयफ्रेंड असून पण 4 बेस्ट फ्रेंड असते तिचे. ह्यो भेटला गेला की त्याला सोडणार, तो भेटला की त्याला सोडणार. त्यामुळं नाही, जीएफ नाहीच, कुत्रा बरं आहे आपलं. त्यामुळं लग्न करताना बी विचार करा थोडासा. जवळची ओळखीची असेल, पाहुणे बघा, घरच्यांनी बघून दिली तीच करा. आपल्या मनाने आणू नका. मनाने आणले की आपण नाहीच मग ड्रम आणि सिमेंट. जे असे किस्से राहिले अक्षरशः म्हणजे नाही का, मला असं वाटू राहिलं भाऊ लग्न करावं का नाही. मुलांचा कुत्र्यावर विश्वास आहे पण मुलीवर विश्वास नाही, कारण की मुलींचे धोके एवढे वाढलेत की मुलं सांगू शकत नाही.